कोण आहे ती? सावज सुंदर आहे, श्रीमंत आहे, आपल्याला जो खजाना पाहिजे त्याची चावी आहे ती. तू काय करतेस इकडे? म्या कुठं जाऊ मग? नाही म्हणजे घरी जर गेली तर सर्वजण पप्पा मला कातरवाडीला घेऊन जातात, आणि जर बाहेर मला राहायचं असेल ना तर मला आपल्या हक्काचं एकच दुकान आहे, हिम्मतराव टेलर. दुकानात अजिबात यायचं नाही, आधीच माझ्या बायकोला संशय आलाय. ठीक आहे मग म्या घरी जाते, पण मला जर आजीने विचारलं तुमच्याबद्दल, म्हणजे सर्व आजीनी, तर मग मला खरं सांगावं लागेल, माझ्याकडे ऑप्शन नाही. तुला मस्करी पण नाही कळत डिंपल. चल चल. झालं? तुझं काय चाललंय सांग. माझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? परत तिसऱ्याचा प्रॉब्लेम सुरू झाला का? 15 दिवस लक्षात आहे ना? त्यातले 2 दिवस संपले, 13 दिवस उरलेत आपल्या हातात. त्या भाईचं जर पैसे नाही ना दिलं तर आपल्या दोघांची जान घेईल तो. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. डिंपल, या सगळ्यावर एकच पर्याय आहे, ती देवळातली मुलगी. ते सगळं ठीक आहे, पण ती काय तुमच्या ओळखीची आहे? हा, कुठून काढणार आहे तिची सगळी माहिती? डिंपल, हे बघ साधं लॉजिक आहे. ती या गावातल्या देवळात आली आहे म्हणजे ती या गावातली असणार किंवा सुट्ट्यांसाठी इथे आली असणार. आता तुला काय करायचंय? ती राहते कुठे, तिचं नाव काय, करते काय, सगळ्यात महत्वाचं तिचं बॅकग्राऊंड काय, या सगळ्याची माहिती काढायची आहे तुला. म्या नाही नाही, हे असलं काही जमणार नाही मला. हे असले उद्योग करूनच मला गाव आणि घर सोडून पळून जावं लागलं. तुम्ही करा ते सगळं, आता आपल्याला नाही जमणार. मग काय मी करू? डिंपल, 2 करोड रुपये कोणी घेतलेत? तू घेतलेत, मी घेतलेत. ते गुंड माझ्या नाही तुझ्या मागे लागलेत. तुला काय वाटतं तू मला अडकवण्याचा प्रयत्न करते आणि मी अडकेल? तुझ्या माहितीसाठी सांगतो, डॉक्टर अजित कुमार देव हा कागदोपत्री मेल आहे, नोंद आहे त्याची. दुसरी गोष्ट, मीच देवीसिंग आहे की नाही याचा कोर्टाने निकाल दिलाय. तू कसं अडकवणार मला? डिंपल, मी तुझ्यावर उपकार करतोय तुझी मदत करून. तुला जर का मरायचं नसेल तर तू मदत कर. नाही नाही, मला मारायचं नाही, करते मी काम. आता काय तर पैसे पाहिजेत म्हटलं, करावंच लागणार आहे. हां हां, आता कसं बोललीस? हा शेवटचा हात मारायचा आणि आपापल्या वाट्याने निघून जायचं. चालतंय, निघा आत्ताच जाते, करते का? आप्पा, फुलवहिनी, रंजूवहिनी, लाली, येतो बरं का? हां पुरी, तू सगळ्यांनी समजून सांगितलं म्हणून अंगठा मिळाला. काय माझं चुकलं असेल तर माफ करा, येतो मी. नाही रे, जाते ग मी. येईल आता तुझ्या 10व्याला बुंदी खायला परत. अगं माझी नको वाट बघू. तुझ्या वर्ष श्राद्धाला आहे ना, शिरावर पुनच मी वर जाईन. जगतवर मजी झालं, तू पण टिकून राहा, मजी झालं. एकटीच उरलीस माझ्या नात्यातली. अगं मला उचक्या लागून लागून मारून टाकू नकोस, मजी झालं. लय आठवण काढू नकोस. चल येते. ती डिंपल आली होती म्हणले, दिसत कशी नाही? बाबू दादा, आता ती पळून गेली म्हणल्यावर तुमच्या मोरे कशी येईल ना? ती लपून बसली असेल कुठेतरी. आता ती परत आली ना की आम्ही समधी तिला समजावून सांगू आणि परत तिला घरला झाडून देऊ. हा, तिला घरी तरी येऊ दे, मग बघते बघ चांगलं त्या टवळीकडं. तिला हिरोईन व्हायचं भूतच काढते बघ तिचं चांगलं. आता तिचे ना हातपाय चांगलं सडकून काढते, म्हणजे ना ती घरातनं परत पळून जायची नाही. बरं येतो, गाडी निघून जाईल. हा चला येते. हा
आणि घरात वाईट शांतता ठेवा. काय बाया. चल. बरं झालं पप्पा ना आजी गेले. आता मला बी टेन्शन नाही आणि डॉक्टरच बी. काय गे काय चाललंय तुझं? तू तर आम्हाला सांगितलंस तुला आमच्या आजीची लय आठवण येत होती म्हणून तू इथं आलीस. ते तुझं काय बाथटब, फ्रीज, AC, आमच्या खोलीत इतकं मोठं बाथरूम, आमच्या वाड्यात की मोठी तुझी खोली, हे सगळं सोडून तू तर 1 महिनाभरापूर्वी घरातनं पळून गेलीस. का आलीस इथं?